रशियानं युक्रेनबरोबर युद्ध सुरू ठेवल्यानं अमेरिका आणि रशियामधील संबंध बिघडत आहेत. जगात महासत्ता असलेल्या दोन्ही देशांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शांतता चर्चेला अडथळा निर्माण झालाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध संपवणार असल्याचे दावे केले होते. प्रत्यक्षात युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध अजूनही सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले. ट्रम्प यांनी अनेकदा रशियावर आयात शुल्क लादण्याची धमकी देत व्यापार युद्ध करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला. ट्रम्प म्हणाले, पुतिन हे आगीशी खेळतायत, कारण रशिया युक्रेनमधील संघर्षाची स्थिती त्वरित संपवण्याची चिन्हे दिसत नाही. ते म्हणाले, पुतिन यांच्या कृत्यावर मी खुश नाही. त्यानंतर रविवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल पोस्ट करत पुतिन पूर्णपणे वेडे झाले आहेत अशी टीका केली. रशियाच्या अलीकडील हल्ल्यांबद्दल अमेरिकेनं मौन बाळगल्याबद्दल युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी टीका केली होती. त्यावर ट्रम्प यांनी म्हटलं, ज्या पद्धतीनं झेलेन्स्की बोलतायत त्यामुळे ते त्यांच्या देशाचं काहीही भले होत नाही. रशिया आणि युक्रेनमधील शस्त्रसंधी होण्याच्या दृष्टीनं निराशाजनक स्थिती आहे. अशा स्थितीत ट्रम्प प्रशासनानं चर्चेमधून माघार घेण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प यांच्याकडून सतत टीका होत असताना रशियानं सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट करत इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं, ट्रम्प यांच्या शब्दांच्या संदर्भात मला फक्त एकच वाईट गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे तिसरे महायुद्ध. ट्रम्प हे समजून घेतील अशी मला आशा आहे, असंही ते म्हणाले होते.